पिक्चर के बीच जितना खोदा ना उसके बीच बीच में डालने के लिए था। गाली दे उसको, गाली दे अशित को। नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तर आजचं वातावरण थोडंफार थंड आहे, रात्री थोडाफार पाऊस पडला पण ह्याच्यानंतर गरम होणार आहे खूप। तर आता आपण आलोय हा रस्त्याच्या बागेलगत कुंभार बावमध्ये, जे की पांडवकालीन बाव आहे त्या बागेमध्ये। या बागेमध्ये खत घालायचं आहे, जे केमिकल खत शिंबू, ते जे अगोदर जे खत घातले ना त्याच्या थोडं आतमध्ये, म्हणजे जी ही चरी आहे हुरलेली, जी बुजवलेली चरी आहे त्याच्या आतमध्ये हे खत घालायचं आहे। तर इकडे गाडी तर घेऊन आला आशित, मी तर आता जस्ट आलो, बाईक तिथे लावली, मोटरसायकल। क्या हुआ की की होयचे? तर इकडे त्याने गाडी त्या साईडला लावले आणि जे खत घालत येत आहे ते इकडे गेट पासून येतात, कोपऱ्यातून येतात खत घालत। ये बारिश गिरा, बारिश गिरा क्या इधर? क्या हुआ? ए आया लगा अशा प्रकारे खत टाकलं जातं। प्रत्येक कलमाला एक एक माप, म्हणजे 1-1 किलो। हाँ तो बराबर, चरी के थोड़ा ऊपर ही डालो। थोड़ा ऊपर, थोड़ा ऊपर, जड़ी के पास। आणि जे नवीन कलम आहे कुठे लावलेलं, आता हे कसं येते, हे मेले कलम, त्याच्या जागे पुढे आहेत कुठे नाही कुठे कलम, म्हणजे पुढच्या बाजूला त्या पट्ट्याला ना नवीन कलम आहेत, त्यांना हे अर्ध माप टाकायचं आहे। क्या हुआ? अरे अच्छा हुआ, मुझे लगा कौन चिल्लाता है, इसलिए मैंने देखा तो तू इधर देखा, नहीं तो जाने वाला था भम करके। गाडीचं सायलेन्सर आहे ना ते चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे ना आवाज येत नाही, म्हणजे कसं फायरिंग त्याची चेंज झालेली आहे, कोणी आवाज मारला ना तर आवाज येत नाही। तर मी बोललो रडते कोण, लहान मुलासारखा असा आवाज आला, तर तो इथून आवाज देत होता, कारण मला इथे थांबायचं आहे, नाही तर मी पोल्ट्रीच्या बागेमध्ये गेलो असतो। बहुत बढ़िया मित्र हो, वाजले संध्याकाळचे 5:30। तर आता आपली झाली सुट्टी। सकाळी बघितलं असं तिकडे आपण खत टाकत होतो, त्याच्यानंतर ना आपण काही शूट केलं नाही, कारण मी इकडे तिकडे फिरतच होतो त्याच्याकरता। तर दुपारनंतरला कुठे तोडलेत, कुठे म्हणजे घराजवळ ना पावसातून अळी वगैरे करतो थोडीफार, काय ना काय तवशी म्हणा, चिबूड म्हणा, जे कोकणातले असतील त्यांना तर माहीत असेल तवशी चिबूड म्हणजे काय ते, तर तिथे लावली जाते। तर त्याच्यासाठी ना कुंपवन, तर थोडेफार खुटे तोडले, ते तिथे टाकले। तिथे टाकल्याच्या नंतर इथं ह्या नवीन बागेमध्ये आलं। नवीन बागेमध्ये जे त्यांना टेका लावायसाठी अंजनीचे ते तोडले। ते तोडल्याच्या नंतर म्हणजे आहेत, आता उद्याचा दिवस तर लागणारच आहे त्याला, ते थोडेफार तोडले। 4 वाजता आम्ही इकडे आलो, 4:30 वाजता, 4 वाजता तिकडून निघालो, तर ते तिथं तोडून टाकले नवीन बागेमध्ये। आणि आता झाले सुट्टी, तर आपल्याला आता इथून घरी गेल्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जायचं आहे सासरवाडीला। सासरवाडीला यासाठी की आज आहे सासरे बुवांचा बर्थडे, वाढदिवस, तर आज बोलवलेलं आहे। आपले बुग्गू देखील तिकडेच आहे, तर आज बोलवलं आहे, तर मी आणि श्रीबाबा जाणार आहोत। तर तुम्हाला तर माहिती आहे 1 जून म्हटल्यानंतर ना 90 ते 95% लोकांचा हा
1 जूनलाच वाढदिवस असतो. कारण तेव्हा कशी त्यांना शाळेत घालण्यासाठी ना तेव्हा ती 1 तारीख दिलेली होती. त्यांची ही खरी बर्थ डेट नाही जी शाळेमध्ये दिलेली ना. कारण पूर्वी हे तसं चालत होतं. पण बहुतेक लोकांचं ना 1 जूनलाच जे असतील ना 80-85 वाले सालमधले त्यांचे बघा 1 जूनलाच असतील बड्डे वाढदिवस. झाली की नाही तयारी वगैरे? आता काय अवतार तुझं? तू लाव आता, येताना लावून येईल ते ना लावली तो मग उगाच शायनिंग मारता. औषध फोन करून सांगता, औषध म्हणता आम्ही म्हणता केक खातो. तर औषध सांगता खावा खावा म्हणता, आम्ही म्हणता इकडे चायनीज खातो. काय रे काय सांगितलं बर्थडे बघ काय काय रे काय करता. हे का सांगितलं तयारी करा म्हणून ते नाही का? तर झालं म्हणा तो केक बी कापा आता. झालं किती वेळ? राहता काय राहता घरी जाऊचा. शिरो सांग जा घरी जाऊचा म्हणून. होय वाजले आता रात्रीचे पोराला 8:30. काय सांगितलं बघितलंस ना काय जाऊयातच माजवा म्हणतो. हा आई म्हणतं जाऊयातच माजवा. तुला घरून सांगता येईल आलं नाही की कशाला जातोय काय बोलता येत नाही. अरे सांगितलं पण ती तेवढ्या फोनवर बोलवते. ती बोलता काय चिकन वडे खाऊ तर चिकन वडे सारखं हे नाही सांगितलं. चिकन वडे मी नाही सांगितलं. चिकन वडे खाऊ. हे नाही सांगितलं. मामीकडे म्हणतात ते चिकन वडे खाऊ. पोचलो आता आपण इथे जस्ट सासरवाडीला. तर बर्थडे सेलिब्रेशन करूया. घरगुती फक्त फंक्शन आहे. कोणाला का बोलतो आमंत्रण असं केलं नाही, इन्व्हिटेशन नाही, फक्त घरगुती. आम्ही दोघं आणि 3-3 असे 5 जण. पुन्हा लगेच घाला की काय बस माझ्या गुरु केक जरा खाला हाय ना व कपडच नाही ना. हाल 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 पप्पांनी ठेवलं. अय्यंकर म्हणून आणलं की काय अय्यंगार का तो अयंगाकडनं सांगेल दुसरीकडनं त्याचं दुकान वरती आहे का तिथं काय नाक्यावर पुढे आल्यानंतर आहे तो. केलेलं असं वाटतं. अचानक कापणार आहे. कापते वरती उचलतो. काय बोलणार आता. तो बॉस पडलो. फेवरेट कलर फेवरेट कलर रेड म्हणून रेड. रेड नाहीये तो ऑरेंज आहे. अरे तो ह्याच ना तो काय फ्लेवर स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फ्लेवर. हे श्री जास्त हे नको टाकू त्याच्यावरती. काय ते बरोबर गळ्याबरोबर तिकट बांधत होते ना. कोणती वाली पिवळ्या मण्याची आणली नाही पट्टीची. काळी ना हा ते ठीक आहे. आता ते काय येईपर्यंत नायलॉनच आहे ना धागा. देख किती झाली तू 4. मी 4 तू 5 होते काय 6. श्रीला पण कोणतरी लावा. मी विसरली लावायला. टिकाला बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. तू बोलला नाही तो रे. स्टिकर त्याच्यात टाकला काय कसलं मिळेल तर समज. स्टिकर आता पोटात गेलं असतं काय नाही. याशी बरं होईल.
एकच पीस दे. एकच पीस देऊ. जे मध्ये दे. हा दे. ह्याची सेवा काय चालू होती व इकडे? स्पेशल टेबल. चल आता होती. दिला? गेला. शाना पोरगा आहे तो. बरोबर आहे. बघ तो कागद चाटतोय तो. खोळो भेटत नाही तसा. खय दिलं सर? काय? कोणा कोणा? त्याला मी घेतलं त्याच्यातलं. काय नाही रे, शंभर दे. हे तुका शिकवला कोणी? मामाच ऐकून याच नाही करताय. तर इकडे बर्थडे सेलिब्रेशन तर झालाय. तर आता केक खातोय. लावू गोरावशी. अरे तू बाबाचे लावणार होतो ना. ते का नकोय म्हणून सारताय. आता खा तू सगळा खंड. अरे हे तू बाबाचे लावणार होतो ना केक. पप्पाने केक लावणार होतं ना. भरभरला असतं आधी. भरभरला काय बघ आधी. एक महिन्याची. एक महिन्याचा पण नव्हता, 15 दिवसाचा होता. मी गवते मग. तू पण आला होतास. मी लवतं गेल्या मग वर्षी. पिल्लूला इथे घेऊन आपण केक कापले. नंतर तू आम्हाला सोडायला रेल्वे स्टेशनला आला तो. हा तिथून नंतर मग आम्ही मुंबईला गेलो की नाही. तू सोडला नंतर मेघानी मी होती. हा 2 गाड्या करून गेलेलो. ओके. नीट यास नाही म्हणता. यास नाही. यास नाही. श्रीमंता म्हणजे चांगलो नाही म्हणता केक. खातो तो एवढं खाल्ला. श्रीधर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा होता तो. घरात पाहुणे नाही तर काय समजत नाही काय नाही. लाडातच. स्पेशल बर्थडेची पार्टी म्हणून चायनीज इकडे मागवलेलं आहे. तो पण लॉलीपॉप राईस, ट्रिपल राईस, लॉलीपॉप आणि ह्या इथं तू इथे बस. वाव. ही थाळी जी नटलेली सजलेली जी आहे ती माझ्याकरता. कारण मी एकमेव असा नमुना आहे की ओनली नॉनव्हेज. तुला नॉनव्हेज छोटं ताट देतो, चल. व्हेज लवर नाही. आपल्याला व्हेज काय आवडत नाही. व्हेज तर आता नाही आपण नॉनव्हेज आहे. सगळेच खाणार आहेत मी नॉनव्हेज. काय बोलतो तसं नाही माहिती आहे खाल्लेलं. तुझ्या बरोबर भाषेच्या बारे बात करायला. किती इकडं बघ तू. ती फणसाची भाजी कोण खाणार आहे? फणसाची भाजी पप्पांची आणि एक वाटिका घेऊन ये ह्याच्यासाठी. आताच म्हणतोय. श्री चल बस. ते चल श्री बाबा. तो चौकशी खाणार आहे की तो हाताने खाणार आहे? तो माका काय म्हणता माहिती आहे? माका म्हणता चायनीजचो भात दे. चायनीज सोबत हा कोणा तो खाली सांगा. जेव्हा लॉलीपॉप घेतले ना मी तेव्हा. काय रे श्री तू येड्यासारखा बोलतो. चायनीज सोबत आहे असं बोलतात. नाही तर काय बोलणार. दिसणार भया दिसत. श्री बस चल. चला पोट पूजा करूया. चले. चल बाबू चल. लॉलीपॉप नाही आणलाय. ते काय? हाड मग. ए, श्रीपाद चाल. ते जा. माझी बाजू. नमस्कार नमस्कार. तर टकलू ब श्रीबाबू चाळीस सोबत दे. हो काय दिसो घे गव्हा पुढे घे. भर पप्पा हे घे. नाही येत का? हा हे आशूसाठी एक आहे. आईसाठी मी. त्याच्यात असतात 3 पीस असतात. 3 पीस असतात त्याच्यात. काय हवंय? हे काढलं. भाजी 3 पीस असतात. पोळा नकोय तुला?
कशा तिकडे सुट्टे घातलेली चट्ट्यावर काय जेव्हा कधी माहिती कपडे घालून येते तेव्हा चट्टायचं मान असतं. आता ह्या असो हे आता चड्डेवर आहे चट्टेवर असं का जेव जरा Yeah.